असतील ते विचार. अनम्यूट केले तुम्हाला आय थिंक बघा. एका वेळेला एकानेच, आणि ज्यांच्या घरी खूप आवाज आहे, दुसऱ्या विषयावर बोलत असतील तर त्यांनी माईक अनम्यूटच ठेवा. हा, चेक करा बरं. येस. पण डाउसिंग वगैरे घ्यायला लागेल ना? हा, डाउजिंग मी तुम्हाला देणार. डाउजर मी देणार तुम्हाला. ठीक आहे. कारण की जी लोक ऑफलाईन मध्ये आहेत ना, ऑफलाईन मध्ये आलेले आहेत, त्यांना डाउजर मिळणार आहे. आणि तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. त्या नोट्स तुम्ही पहिले प्रिंटआउट काढून आणायचे आणि त्यानंतर तुम्ही त्या सेशनला यायचे ऑफलाईन वाले. तुम्ही येताना तुमच्या बरोबर तुमचे नोट्स असायला पाहिजे. समजा मॅम ऑफलाईन वाल्यांनी ऑनलाईन जॉईन केलं तर चालणार? ऑफलाईन वाल्यांनी ऑनलाईन जॉईनिंग केलं तर नाही? हा, काहीच हरकत नाहीये. कारण की मला यायचं म्हटलं की दोन्ही मुलांना सेटल दुसऱ्याच्या घरी हा, करून यावं मला एक असं वाटलं, ऑनलाईन मध्ये जेव्हा मी एखादा हे लावते ऍड, त्याच्यामध्ये मला एवढा रिस्पॉन्स मिळतो. आणि ऑफलाईन मध्ये लोक यायला मागत नाहीयेत. कारण बरोबर आहे ना, एवढ्या उन्हातान्हातून कोण येणार? नाही, ऍक्च्युली मी तयार होते, पण मिस्टरांना म्हटलं तुम्ही सुट्टी घ्या, मला माहिती नाही, मला शिकायचंच आहे. तर मी काल त्यांना सांगितलं, ते बोलले बघ जमत असेल तर ऑनलाईनच कर, बरं पडेल मला. नाही, काही हरकत नाही. बघा, जसं तुम्हाला ऑफलाईन मध्ये शिकवते तसंच तुम्हाला ऑनलाईन मध्ये पण मी शिकवणार. तर डिफरन्स काय वेगळा नसणार? सॉरी, ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये वेगळं काय असं नसणार? काही वेगळं नसणार आहे. फक्त तुम्ही मला बघणार आहात ते करताना, बाकी काही नाही. हा, तेच चुकेल. प्रॅक्टिकली बघणार. पण ते आम्हाला मग साहित्य कसं मिळेल मॅडम? मग त्याच्यासाठी आपल्याला थोडस उशिरा करावी लागणार आहे ही बॅच सुरू. मग तुमचं जे काय आहे, मी फक्त तुम्हाला डाउजर देणार आहे. कुरिअरचे चार्जेस वगैरे तुम्हाला पे करायचे ना. बाकी मग तुम्ही ते तुमच्या पद्धतीने लवकरात लवकर प्रिंटआउट घ्या काढून, आणि मग आपला सेशन, जो ऑफलाईन सेशन सॅटर्डेला आहे. पहिलं मला सांगा, ऑफलाईन सेशन मधले लोक ऑफलाईन मध्येच राहणार आहेत की ऑनलाईन मध्ये येणार आहेत? ऑफलाईन मध्ये यायचे. ऑनलाईन मध्ये सगळे रेडी आहेत. ऑनलाईन मध्ये ऑफलाईन. हा, म्हणजे ऑफलाईन वाले आहेत त्यांनी ऑफलाईन मध्ये एकदा या, ऑफलाईनची मजा पण घेऊन बघा. कारण एकदा ऑफलाईन सेशन करून घेणं गरजेचं पण आहे. मग प्रीती मॅडम, तुम्ही थोडंसं लवकर गेलात तरी चालेल. मी ऑफलाईन आहे मॅम, नलिनी मॅम. ओके, या, ऑफलाईन मध्ये पण मजा येते. आम्ही ऑफलाईन येणार मॅडम. हा, या. ऑफलाईन मध्ये सुद्धा जरा मजा येते, आणि त्यावेळेला लिमिटेड सीट असल्यामुळे आपण थोडंसं आणखीन एन्जॉय करू तो सेशन. ओके. हा, आता ऑनलाईन मध्ये कोण कोण तयार आहे मला सांगा. पुष्पा मॅडम, ओके. आणखीन कोण रेडी आहे ऑनलाईन मध्ये? साक्षी दळवी. साक्षी दळवी, ओके. आपण सेशन कधी घ्यायचं ते मला सांगा, कारण सेशन घेण्याच्या आधी तुमच्याकडे ते साहित्य जाणं गरजेचं आहे. विद्या तेंडोलकर. ओके, विद्या तेंडुलकर. मॅम तन्वी पाटील. पाटील, ओके. मग कधी सेशन घ्यायचं मला ते सांगा. कमीत कमी 10 लोक पाहिजे. मला पण करायचंय मॅम, वंदना इंगमेरे. ओके. सो सेशन कधी घ्यायचं ते सांगा मला, कारण ना मी 11 तारखेच्या नंतर मे बी मी मुंबईमध्ये नसणार आहे. 11, 12, 13, 12 तारखेच्या नंतर. येस. सो त्याच्या आधी आपल्याला हा सेशन घ्यायचा आहे. ऑनलाईन मध्ये 2 दिवस असणार आहे, आणि जी लोक ऑफलाईन मध्ये आहे त्यांना ऑनलाईन सुद्धा जॉईन करता येणार आहे. हा ऑफलाईनचा एक फायदा आहे. ऑफलाईन वाल्यांना ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मिळणार आहे. ओके. चलो. ऑफलाईनचं टायमिंग काय, कधी आहे? ऑफलाईन मध्ये 11 ते 4 किंवा 11 ते 3 पर्यंत आपल्याला फिनिश होऊन जाईल. कारण माझं असं चाललंय. या गावाचं नाव काय माहितीये का? कुशिंबळे. आवाज कोणाचं आहे? हा, ऑफलाईन मध्ये काय होणार आहे, माझं काय चाललंय की जी थेरी सेशन आहे ती मी ऑनलाईन मध्ये टाकणार. आवाज बघा थोडासा तरी. कोणीतरी आवाज म्यूट करा प्लीज. हा, जे थेरी सेशन आहे ना ते मी ऑनलाईन घेणार आहे, आणि जे प्रॅक्टिकल सेशन आहे ते ऑफलाईन मध्ये घेणार आहे. मग ऑफलाईन मध्ये ना तुम्हाला जास्त वेळ बसण्याची गरज नाही. मग 11 किंवा 12 ते 3, 12 ते 2 असं आपण घेऊया. काय मत आहे तुमचं मला सांगा, ऑफलाईन वाले?
मी ऑफलाईन मध्ये येते मग मी ऑफलाईन मध्ये आम्ही येणार आहोत मॅडम. हा मग ऑफलाईन Offline कुठे असणार आहे? 2 किंवा 12 ऑफलाईन मध्ये 12 ते 3 मध्ये ना आपण सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी शिकू. मे बी 3 किंवा 4 वाजू शकतात, ओके. 12 ते 4 वगैरे. चालेल ओके. सगळ्यांना? ओके. हो. 2 ते कुठे दिवसाची असणार आहे ऑफलाईन? ऑफलाईन माझ्या ऑफिसमध्येच घेऊ ना मग आपण. ऍड्रेस हो. चालेल मग ऑफिसचा ऍड्रेस पण आम्हाला- देईन तुम्हाला मी आणि सगळंच होऊन जाईल एकदाच. चालेल मॅडम हो. मी ऑफलाईनला हो. येते मी हो. ऑफलाईनला येते. ऑफलाईन येणार ऍड्रेस आम्ही. चालेल. ऍड्रेस पाठवा ऍड्रेस म्हणजे तुम्हाला आजच सेंड करेन मी. सो हा, जे address. लोक कन्फर्म आहेत ऑफलाईन ऑनलाईन मला आधी ते सांगा, मग पुढचं आपण बघू. पुष्पा मोरे offline. ऑफलाईनची फी आपली असणार आहे 3,500 आणि ऑनलाईनची फी हो. असणार आहे 3,000. बस हो. एवढाच फरक. नाही. ओके ऑफलाईन पुष्पा कोणत्या मॅडम दिवशी ready आहात असणार तुम्ही? आहे? किती तारखेला? उद्या नाही, शनिवारी. शनिवारी. मग शनिवारी जे ऑफलाईन मध्ये असणार आहेत त्यांचं शनिवारी तिथे तुम्हाला ब्राउझर वगैरे सगळं दिलं जाणार आहे. आणि जी लोक ऑनलाईन मध्ये आहेत मग आपण काय करू, त्यांचं 4 दिवस लेट करू. तुला कुठल्या करायचं करू, ऑफलाईन करायचं तर ऑनलाईन करायचं. घरी आवाज येतोय. मगाशी एक इन्सिडेंट झालाय. अंजली मॅडम आहात का? अंजली मॅडम आहात का तुम्ही? अंजली अहिरे. मॅम हा जे पेमेंट आहे ते वन टाइम करायचंय का हो? हो आपलं हे ऑफलाईन पेमेंट वन ऑफलाईनचं. टाइमच, छोटसच नाही पेमेंट. नाही म्हणजे आणि अगोदर तुम्हाला करावं लागेल का म्हणजे उद्याच म्हणा? ऑफलाईनचे जे आहेत ना, सॉरी ऑफलाईनचे आहेत ऑफलाईनचं. ना, त्यांची हा बुकिंग हा अमाऊंट होती 1,500 रुपये. 1,500 दीड रुपये हजार. देऊन त्यांनी बुक करायचे होते आणि मग तिकडे आपल्या स्पॉटवर आल्यानंतर बाकीचे 2,000 रुपये त्यांना पे बाकीचे करायचे. ओके हो. ओके ऑनलाईन मध्ये तसं नाही, ऑनलाईन मध्ये पूर्ण अमाऊंट तुम्हाला पे करायची. नाही मग ऑफलाईनच विचारते मी ऑफलाईनचं मला ऑफलाईन मध्ये मग पाहिजे. आता आणि उद्या शनिवारी किती दिवस राहिलेत? जो तुम्ही हो, पूर्ण बरोबर. पेड केलात तरी चालेल, तुमच्यावर. ओके बरं शनिवारी फिक्स ना आपला? येस 2 तारीख फिक्स हो. ऑफलाईन. मॅम टायमिंग 12 ऑफलाईन मध्ये 10-12 लोक असतील तर आपण मजा करू. आणखीन मी तुम्हाला थोडंसं क्रिस्टलचं पण नॉलेज देईन माझ्याकडून. आणि ओके. मला पण timing बघेन सगळ्यांना. ओके मॅम. टायमिंग 12 ते ओके. 3 असेल का मॅम? 12 ते 3 Timing. ठेवूया ना, थोडासा वाढेल, इकडे तिकडे होईल. जर तुम्ही जास्त प्रश्न नाही हो. विचारलात तर 12 ते 3 मध्ये होईल. तुम्ही 12 जास्त ते प्रश्न 3. विचारलात ओके. तर 12 ते 5 पण होईल. मला माहित नाही. मॅडम आणि मी जी लवकर लोक जाऊ शकेल दूरची आहेत, ऐका जी लोक दूरची आहेत त्यांच्यासाठी काय करूया, 11 वाजता घेऊया की 12 वाजता? कारण नंतर 12. ट्रॅफिक होणार, मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार. सो तुम्ही 11 सांगा वाजता 11 घ्या ना वाजता मॅम घ्यायचं मग. की 12 वाजता? 12 घ्या वाजता मॅडम 11ला. 11ला पण चालेल मॅम. हा, कारण लवकर येऊन तुम्हाला पण लवकर जायला बरं. मला काहीच प्रॉब्लेम नाही कुठल्याच टायमिंगला. 12 पर्यंतच ऍटलीस्ट टायमिंग हो, 11ला चालेल का? मे बी ट्रेनच्या नाही, मी मागे 11:30 कसं बोलली ना झालं? तर तुम्ही 11:30 बोलली ना तर तुम्ही कुठेतरी 12 11. वाजेपर्यंत येता. 11. येता. नाही हा, नाही दंगल Exactly, मंगळ madam. करणारे Exactly. पण बरेच असतात. Saturday, Sunday. नाही, टाइम फिक्सच ठेवा. सो टायमिंग एकच ठेवूया 11 वाजताचा. एक टायमिंग म्हणजे हो. तुमचं घरातलं आवरून तुम्ही येऊ शकता आरामात. येऊ शकतो. नाही पण हो. 11 वाजताच जायचं ना. हा, 11 वाजता या. आहोत आम्ही तिकडे, डोंट वरी. सेशन मिस होणार नाही हो. तुमचं तिकडे ऑफलाईन मध्ये. थोडासा जरी लेट वगैरे झाला मॅडम, मॅडम. ट्रेनचा प्रॉब्लेम. हा बोला ना. मॅडम मी घाटोळे बोलत आहे मॅडम. एक मला ना रेकी बद्दल अनुभव सांगायचा आहे. कोण बोलतंय? काल तुम्ही न्यूज बद्दल, मी हेमलता घाटोळे बोलत आहे मॅडम. हा हेमलता मॅडम, मला दिसत नाही. हा दिसलं, बोल. काल गाझियाबाद नोएडाच्या जवळ म्हणजे दिल्लीला आग लागली होती मॅडम. खूप मोठ्या प्रमाणात न्यूज मध्ये पण होतं. माझा मुलगा त्या सोसायटीमध्ये राहतो हो. आणि 7व्या फ्लोअरला राहतो. 9व्या, 10वा, 11वा फ्लोअर जळला आणि त्याच्या खाली आम्ही होतो. 8 आणि 7व्या माळ्यावर आम्ही होतो. तर रेकीमुळं आमच्यापर्यंत आगच नाही आली मॅडम. खूप वाचलो आम्ही काल. खूप म्हणजे इतका अनुभव आला, मी तुम्हाला काय सांगू मॅडम. मी पूर्ण दिवसभर तुम्हाला आठवत होती आणि केव्हा तुमच्याशी बोलू असं वाटत होतं. थँक्यू सो मच. एंजलला कॉल केला मॅडम आणि म्हणजे काय आमच्या समोरच्या फ्लॅट पर्यंत आग आली नाही. आमचं काहीही झालेलं नाही. खरं बापरे. खूप वाचलो आम्ही. थँक्यू सो मच. म्हणजे खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी हा. बघा, तुम्ही रेकीवर तेवढा ट्रस्ट ठेवता, तेवढं जेन्युनली करता. माझ्याबद्दल तुमच्यामध्ये रिस्पेक्ट, मनात रिस्पेक्ट आहे.
त्यामुळे या हो सगळ्या मॅडम. गोष्टी होतात. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये या गोष्टी नसतात, नावाला करायचं म्हणून करतात, तेव्हा तुम्हाला त्याचे करतात. रिझल्ट मिळत नाही. सो हो. रेकी त्या लोकांना तुम्ही काम म्हणजे करते. येस. युट्यूबवर आहे म्हणजे गाझियाबाद इंदिरापुरम फायर तुम्ही सर्च करा. इतक्या भयानक प्रमाणात आग आहे की आम्ही कसं वाचलो आम्हाला माहिती आहे. आम्ही दुसऱ्यांच्या घरी राहिलो दिवसभर, रात्री 12 वाजता आलो, अरे बापरे. भीत आलो. म्हणजे तुम्ही बघाल, तुम्ही सर्च करा युट्यूबवर. खरं सांगते म्हणजे देवाची आणि रेकीची एंजलची कृपा खूप खूप खरं सांगते. पण तुम्हाला तर ते मी तुमच्या दिवसभर चेहऱ्यावर थँक्यू मला म्हंटल. दिसतंय की किती मनापासून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय. करतो. हो मॅडम, खरंच बघा खरंच मी जिथे सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा मनापासून करा आणि मॅडमवर ट्रस्ट करा. सगळे कोर्सेस करा. मी तर सगळे कोर्सेस करणार आहे मॅडमचे. हो. मला खरं थँक्यू मला मॅडम, पण थँक्यू करायचंय. युनिव्हर्स, मला पण थँक्यू करायचंय. एंजल. थँक्यू सो मच. मॅम एक विचारायचं होतं थँक्यू आपल्याकडे मॅडम. एंजलचा काही कोर्स वगैरे आहे का? एंजल्स एंजलचा कोर्स आता नाही. आता मला थोडस रिलॅक्स घेऊ द्या, तरच परत तुमच्यासाठी वर्षभर मी राहणार आहे ना. नाही मला मी पण पाहिजे विचारते कारण एंजलचा. की मला अनुभव येतो. दिवसातनं 3-4 वेळा तरी नंबर्स दिसतात तसे. जेव्हापासून मी मेडिटेशन करायला लागले तेव्हापासून, तर मला ते समजून घ्यायचं होतं की एक्झॅक्टली काय आहे रिझल्ट नाही, त्याचा. नंतर आता थोडस मला ब्रेक द्या. मी वाट बघते 12 तारखेची. पहिला स्टार्ट करा एंजलचा कोर्स. हा, काय म्हणालात नलिनी मॅडम? मध्ये फर्स्ट एंजलचा क्लास सुरू करा. हो हो, जसं मी फ्री होईन ना तसं मी कुठला ना कुठला तरी क्लास लॉन्च करेल. आकाशित पण. आकाशिक लवकर नाही होणार, कारण ना आता मी ठरवलंय काही क्लासेस ना एकदा रिपीट झाल्यानंतर परत ते 3-4 महिने नको. ओके 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 थोडा वेळ थांबा आणि घाई ओके. असेल तर मग दुसरीकडे करा. ठीक आहे. नको 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 दुसरीकडे कुठे जायचंय. तुमच्याकडे कुठे जायचंच नाहीये मला. अजिबात नाही जायचंय. ऍक्च्युली थँक्यू सो ऑफलाईन त्यांना पहा ना, ऍक्च्युली भेटायचंय तुम्हाला. नक्की. येस. ओके. सो बरं, बाकी- चला, बाकीचे लोक वाट बघतात लेवल 2 हिंदी हो, वाले. हो. म्हणतील मॅडम गेल्या कुठे आहेत? ज्यांना बरं, पेमेंट करायचं आता हे त्यांनी करा. पेमेंट बरं, डेट आपली फिक्स नाही झाली ऑनलाईनची. ऑनलाईनचं मला सांगा. ऑनलाईनची डेट सांगा मला कोणीतरी एक. मग 2 तारखेचं पेमेंट आता कुठे करू? आधीचं तुमचं आहे त्याच्यावरती हो, करू. माझ्याकडे आहे नंबर. 9930 ओके ओके आहे माझ्याकडे आहे नंबर. हा, ओके, याच तिथेच नंबरवर करते. करायचंय. हा, आणि मेन्शन करा ऑफलाईन. येस. हा येस येस येस. हे ऑनलाईन तुम्हाला साठी 3000 आणि ऑफलाईन साठी 3500 आहे. ओके ओके. ऍड्रेस आणि हे तुम्ही सगळं पाठवाल ना आज? एकच मिनिट, मी फक्त एक कॅलेंडर आणते, म्हणजे त्याच्यामध्ये PDF माझं काय असेल तर बघते मी. एकच मिनिट थांब. आईला घेऊन जाऊ शकते मी. आईला जमणार नाही ना, चेंज करायला वगैरे लागतं ना. तुमच्याकडे तो पेंडुलम पोहोचला पाहिजे ना. सो मी आज जर तुम्हाला कुरिअर केलं तर तो पेंडुलम आणि सगळे PDF नोट्स वगैरे तुमच्याकडे राहतील. 2 तारखेला आपला ऑफलाईन मध्ये असणार आहे. 9 तारखेला एक आहे, चालेल का? ऑफलाईन. हो 9 तारीख चालेल. सॉरी 9 तारखेला नाही. 2 तारखेला ऑनलाईन आहे बघा, ना. आज तारीख 30 आहे ना. तुमच्याकडे 2 ते 3 दिवसामध्ये पेंडुलम पोहोचून जाईल. ऑफलाईनचं क्लिअर झालं. ऑनलाईनचं असणार आहे. अंगारकी आहे 5 तारखेला. सो बुधवारी घेऊया का 6 तारखेला? 6-7 2 दिवस आपलं सेशन होऊन जाईल. आणि जे आम्ही ऑफलाईन मध्ये घेणार आहोत ना, त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ पण काढून तिथे सांगेन कोणाला तरी, म्हणजे तुम्हाला ऑफलाईन मधलं पण कळेल व्यवस्थित. 5 आणि 6 तारीख. 5 तारखेला सुरू करूया का आपण ऑनलाईन? चालेल. ओके, चलेल, डन. सो ऑनलाईन क्लास 5 तारखेला आणि ऑफलाईनचा क्लास शनिवारी 2 तारखेला आहे. वेळ असणार आहे 11:30 घेऊ मी. हो 11:30. हो चालेल. चालेल चालेल. कारण काही लोक लांबून येतात. 11:30ला मी बोलते. तुम्ही 11:30 पावणे 12 पर्यंत आलात तरी चालेल. जास्त घाई करू नका. सो 11:30ला तुम्ही या. 11:30 ते 3:30 4, 11:30 ते 4 3:30 पर्यंत आपण एंड करू. ठीक आहे. ओके. चालेल. जे तुम्हाला नाही कळलं ऑफलाईन मध्ये, त्या ऑनलाईन मध्ये आपण मला ते प्रश्न विचारा तुम्ही. ओके ओके. ओके, क्लिअर?
येस 11:30 ते आपल्या 4 वाजेपर्यंत तरी साधारणतः चालेल हा. 4 तास तरी हा जातात. हा 4 वाजेपर्यंत चालेल. हा ती तयारी करून या, नाहीतर लगेच पळायचं Yes. असेल तर मग सांगता येणार नाही. नाही मॅम नाही PDF पाठवा ना आज. हा आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय आणावं लागेल ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. काय काय आणावं लागेल. एक स्पून आणावं लागेल, पातळ स्पून आणा. जाडा स्पून नको हा, कारण तेवढी एनर्जी हो. तुमची लगेच नसते. पातळ स्पून आणा एक. एक्झॅक्ट लवकर आलात तुम्ही तर आपण ते स्पूनचं लगेच सुरू करू. वेळेवर आलात तर. त्यानंतर तुमच्याकडे टंबल्स आहेत ना सगळ्यांकडे? टंबल्स हो आणा. पण मी ते मॅडम एकच सेट आहे आणि एक विश बॉक्स मध्ये आहे पण तो. बरं ठीक आहे. मी देईन तुम्हाला तिकडे, या तुम्ही. हा मी घेईन तिकडे, आम्ही घेईन तिकडे. येस. बरं मी त्या ग्रुपवरती सांगू का काय काय लागणार आहे ते? हा येस येस ग्रुपवरती तेच जॉईन चालेल. केलात की मी लिस्ट पाठवून देते, मग तेवढ्या गोष्टी तुम्हाला येस. आणायच्या. ओके हो ठीक आहे ठीक आहे. या ओके. चलो. थँक्यू सो मच. सो ऑनलाईनची थँक्यू बॅच थँक्यू. आपली 5 तारखेपासून सुरू होणार आहे आणि ऑफलाईनची बॅच 2 मेला आहे आणि टायमिंग असणार आहे 11:30 ते 4. ठीक आहे. ओके. ऑनलाईनचे पैसे कसे भरायचे तुम्ही हे पाठवणार का? नाही हेच आहे ना ऑनलाईन साठी. हे बघ हाच नंबर आहे माझा 9930. चालेल चालेल. ठीक आहे. जीपे, फोन पे. थँक्यू. ओके चलो. थँक्यू सो मच. आणि ज्यांना हिंदी थँक्यू बॅच जॉईन थँक्यू करायची जॉईन करा रेकी लेवल 2 ची. थँक्यू थँक्यू ओके थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.